परभणी जिल्ह्यातील पिंगळी येथे 44व्या स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले। श्री गोकुळनाथ मंदिर परिसरात 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी काशीनाथ गरुड तर उद्घाटक म्हणून वाघमारे उपस्थित होते। यावेळी सरपंच अंगद गरुड, उपशिक्षणाधिकारी मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती। 3 दिवसीय मेळाव्यात पथसंचलन, तंबू उभारणी, बिनभांड्याचा स्वयंपाक, शेकोटी, बँड पथक, मानवी मनोरे व प्रथमोपचार अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण, जबाबदारी आणि व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळणार आहे। जिल्ह्यातील विविध शाळांनी मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। स्काउट गाईड ही चळवळ मुळात मागच्या 125 वर्षापासून पूर्ण जगभर मोठ्या उत्साहामध्ये ही चालत आहे। विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व दृष्टीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल, मग चित्रशिल्प आहे, नृत्यनाट्य आहे, गायन वादन आहे, ज्या मुलांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांचा विकास करत या देशाचा सुजाण नागरिक, मूल्यवान नागरिक, देशाप्रती म्हणजे अभिमान निर्माण होणारा नागरिक कसा घडता येईल आणि स्वतःची कामं स्वतः करत दुसऱ्यावर आपण डिपेंड न होता राहता स्वतःची कामं स्वतः करत आपल्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये कसा विकास साधता येईल याचा प्रयत्न सातत्यानं स्काउट मास्टर हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करतात। मग याचं उदाहरण द्यायचं झालं तर या मेळाव्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असतात। त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धामध्ये बिनभांड्याचा स्वयंपाक, कारण हा जो अभ्यासक्रम आहे हा निसर्ग निवासामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठसवला जातो। मग निसर्गामध्ये असताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करत उपलब्ध परिस्थितीमध्ये, उपलब्ध साहित्यामध्ये आपलं जीवन कसं आपल्याला पुढे नेता येईल, अडचणी कशी मात करता येईल हे महत्त्वाचं शिक्षण या चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जातं। मग त्यामध्ये विविध प्रकारचे प्रकल्प आहेत, गॅजेट्स आहेत, विविध प्रकारच्या कला आहेत, विविध प्रकारचे ब्रिज आहेत, टावर आहेत, असा अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो आणि या देशाचा एक स्वावलंबी नागरिक कसा निर्माण होईल, एक राष्ट्रावी नागरिक कसा निर्माण होईल याचा सातत्यानं या स्काउट गाईडच्या माध्यमातून बालपणावर आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि देशाचा एक सुजाण नागरिक घडवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असतो। हीच शिकवण या विद्यार्थ्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून मिळते। 3 दिवस विद्यार्थी अत्यंत अगदी आनंदानं या परिसरामध्ये राहतात। स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे, स्वतः खाणे, स्वतःची कामं स्वतः करणे, कपडे स्वतः धुणे, भांडी स्वतः घासणे, अशा विविध प्रकारचे कामं हे विद्यार्थी स्वतः करत असतात आणि यातूनच उद्याचा या देशाचा एक धष्टपुष्ट आणि सुजाण नागरिक निर्माण होणार आहे याचा आम्हाला निश्चितपणे आत्मविश्वास आहे। पहा, या 44व्या जिल्हा मेळाव्यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी होतात, परंतु हा मेळावा आयोजित करण्यामध्ये थोडा विलंब झाला आणि परीक्षेचा कालावधी असला तरीही शिक्षण विभागाच्या सहकार्यामुळे जवळपास 700 ते 800 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। 45 शाळा सहभागी झालेल्या आहेत आणि एकूण 90 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि या 4 दिवसीय मेळाव्यामध्ये अतिशय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार आणि दिशा देणारे विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित होणार आहेत। विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याचा विकास होणार आहे, त्यासोबतच त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढीस लागणार आहे। एकमेकाला हातास हात धरून कसं आपण जीवन जगू शकतो याचं कौशल्य ते या ठिकाणी शिकणार आहेत आणि आम्ही किती शिस्तप्रिय आहोत याचं दर्शन उद्या शोभायात्रेच्या माध्यमातून पिंगळीवासियांना हे सर्व स्काउट गाईड या ठिकाणी घडवणार आहेत। आणि समारोपीय कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय माथुर मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये समारोप होणार आहे आणि अतिशय रंगतदार असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। सोबतच श्री गोकुळनाथ मंदिर या परिसरामध्ये एवढं सुंदर वातावरण आहे, सगळ्या भौतिक सुविधा आहे, या ठिकाणी स्वच्छता आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी तंबूची उभारणी करण्यात आलेली असल्यामुळे जे या ठिकाणी पाहण्यासाठी जे नागरिक येत आहेत ते अतिशय समाधान व्यक्त करत आहेत। अशा प्रकारचे मेळावे दरवर्षी आमच्या गावात साजरे व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे आणि एकंदरीत विद्यार्थ्यांचं शिस्तप्रिय वागणूक, त्यांनी गणवेशामध्ये ते वावरत असलेला जो त्यांचा जो घोळका आहे हे आकर्षणाचं केंद्र आहे। आज रात्री शेकोटीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। एकंदरीत विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला आणि सुप्त गुणाला वाव देणारा हा मेळावा ठरणार आहे। स्काउट गाईडचा जो मेळावा घेतलेला आहे ते मेळावा नसून हे एक आज आमच्या गोकुळनाथ नगरीमध्ये जत्राचं स्वरूप आलेलं आहे। सर असतील, साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून एवढा चांगला उपक्रम आमच्या गावामध्ये लाभलेला आहे
ते आमच्या गावाचं भाग्य म्हणतो आम्ही, की ज्याला ज्याचं ज्ञान हे समजा ते आम्हाला पिंगळीवाल्याला दाखवून दिलं बाहेर सरनं. सर आमच्या इकडे होते, पिंगळीला शाळेमध्ये होते, की त्यानं दाखवून दिलं की पिंगळी गाव किती चांगलं आहे. त्या पद्धतीनं मी जेवढे इथं आलेले स्काउट गाईडला शिक्षक असतात, विद्यार्थी असतात, त्यांचं पिंगळी गावाच्या वतीनं मी त्यांचं आधी सरांचं, मोरे सरांचं, यांच्या माझ्या गावाच्या तर्फे यांचं खूप खूप असं आभार व्यक्त करतो. त्यात आमचं गाव निवडलं त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून गावकऱ्याच्या तर्फे धन्यवाद. त्याला एक आव्हान असेल माझं की गावकऱ्यांना हे स्काउट गाईडचं जे परिसर आहे समजा गोकुळनाथ मंदिराचं, तर आपले विद्यार्थी कसे घडू शकतात पिंगळी वासियाची, हे इथं ह्यांनी बघायला पाहिजे. पिंगळी गावाल्यांनी किंवा कसे आपले विद्यार्थी कुठं चालले काय करायला, हे एवढा म्हणजे सांगायचं म्हणण्याचं तात्पर्य माझा की जे हे उपक्रम आहे, हे उपक्रम माझ्या हिशोबाने दरवर्षी आमच्या गावातच करायला पाहिजे सरांनी सगळ्याच्या इच्छेनं. कारण त्याच्यामुळे ह्याच्यामधून आमच्या गावाला प्रेरणा मिळेल विद्यार्थ्याला, पालकायला, कसे विद्यार्थी घडवायचे. नाही तर आम्ही आता सरांनी सांगितलं भाषणामध्ये की विद्यार्थ्याला 2-2 लाख भरून ते विद्यार्थी राहत नाहीत, काय नाही. त्याच्यामुळे इथं जर बघितलं सरांचं खूप योगदान आहे.